आज आहे सुट्टीचा दिवस आणि आज मी बनवणार आहे सॅलेड मस्तपैकी घरी सॅलेड आहे। हे आहे ककडी बारीक करून घेतलेली आहे, आधी धुतलेली आहे आणि ह्याच्यामध्ये बारीक पीस बनवलेले आहेत आणि कोबी आहे, कोबी सुद्धा बारीक केलेले आहे आणि याच्यामध्ये मी टाकत आहे, जास्त झाले कमी टाकलेले आहे आता। आणि मिरची घेतलेली आहे, मिरची सुद्धा धुवून घेतलेली आहे, तिखटपणा येण्यासाठी थोडी मिरची टाकत आहे। त्यानंतर टोमॅटो, थोडं बी काढलेलं आहे। उन्हाळ्याच्या दिवसात काकडी टोमॅटो शरीरासाठी उत्तम असते। त्यानंतर याच्यात तुम्ही गाजर सुद्धा टाकू शकता। आता माझ्याकडे गाजर नाही, गाजर असेल तर उत्तम। त्यानंतर मी पुन्हा कांदा एक टाकणार आहे। तुम्ही सुद्धा माझा व्हिडिओ पाहून घरच्या घरी असं मस्तपैकी सॅलेड बनवा। ते बघा मस्त टोमॅटो टाकलेले आहेत, वरून थोडी कोथिंबीर टाका। त्यानंतर असा एक कांदा घ्या, कांदा थंड असतो शरीरासाठी उन्हाळ्यामध्ये, त्यामुळे कांदा सुद्धा मी टाकणार आहे। हे बघा मस्त तिघा चौघांसाठी हे सॅलड तयार झालेलं आहे। मिक्स करणार आहे आता थोडं थोडं। आणि याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये वरून मी थोडे जिरा पावडर टाकणार आहे आणि धना पावडर, त्यानंतर माझ्याकडे थोडे शेंगदाणे होते असे, हे नाही टाकले तरी चालेल पण मी थोडे शेंगदाणे टाकत आहे। कुरकुरीत त्याच्यामध्ये थोडे शेंगदाणे टाकल्यानंतर आता बघा मस्त, आणि वरून थोडं मीठ टाकायचं आहे। असं मिक्स करा। हे मीठ टाकलेलं आहे, मीठ थोडं टाका आणि त्याला मिक्स करा। खालच्या काकड्या वर आली पाहिजे, काकडी टोमॅटो मिरची शेंगदाणे कोथिंबीर कोबी असं हे तयार झालेलं आहे। बघा मी खाऊन बघतो, मस्त कोबी कच्ची खाल्लेली आहे, मस्त लागते। तुम्ही असं बनवा। ओके।
मस्त. थोडं मीठ कमी पडलेलं आहे ते टाकत आहे. आणि कसं वाटलं हे सॅलड? आवडलं असल्यास लाईक करा. आणि आता मी जेवणाबरोबर जास्त प्रमाणात सॅलडच खाणार आहे. धन्यवाद.